उद्या गुरुवार आहे, तर गुरुवार विशेष ही सेवा आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते, तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वामींच्या चरणी ही सेवा जी आहे ती अर्पण करायची आहे। जर आपल्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील, खूप दिवसांपासून आपण त्या पूर्ण करण्याच्या मागे लागलोय पण पूर्ण होतच नाहीये, काही ना काही अडथळे येतात, तसंच तुम्हाला काही दुसरे संकट अडचणी असतील, तर फक्त श्री स्वामी समर्थांचा हा अत्यंत एक प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे। हा एक मंत्राचा उपाय आहे। या उपायामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसंच ज्या काही मनामध्ये काही अपूर्ण इच्छा असतील त्या पूर्ण होतात आणि कामे पूर्ण होण्यासाठी तुमची सुरुवात व्हायला लागते। तुम्हाला तुमचे कामं पूर्ण होण्यासाठी मार्ग सापडायला लागतात। तर श्री स्वामी समर्थ, उद्याचा दिवस गुरुवारचा आहे, गुरुवार विशेष ही सेवा आहे। बघा, आपल्याला हा उपाय अत्यंत मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे, कारण स्वामींच्या या मंत्रामध्ये तसंच या उपायामध्ये खूप ताकद आहे, ज्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे। आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती की आपले महाराज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, जर त्यांची आपण सेवा केली तर या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती ते आपल्याला देतातच। खूप मोठ्या संकटांपासून, अडचणींपासून ते आपल्याला दूर खेचून आणतात, आपल्यापासून ते संकट जे आहे ते पळून नेतात। तर त्यामुळे स्वामींची सेवा करायला तुम्ही सुरुवात करा। ताई, मी नॉनव्हेज खाते, आमच्या घरामध्ये मटण शिजतं, आमच्या घरामध्ये चिकन शिजतं, आमच्या घरामध्ये नॉनव्हेज होतं। बघा, तुम्ही सेवा करायला पहिले सुरुवात करा, कारण सेवा करायला सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे। बाकीच्या ज्या वाईट गोष्टी ना त्या सेवेमुळे आपोआप सुटत जातात, तर त्यामुळे तुम्ही पहिले सेवा करायला सुरुवात करा। आणि फक्त तुम्हाला कुठली पण सेवा करता मी नेहमी सांगते, अगदी मनोभावे, विश्वासाने आणि श्रद्धेने करायची आहे। यासोबतच ही जी सेवा आहे ही महिला पुरुष कोणीही करू शकतं, घरामध्ये मुलं मुली शिकणारे असतील तरी ते सुद्धा करू शकतात। फक्त तुम्हाला ही सेवा जी आहे ती तुम्हाला एक तर तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात। आणि सेवा करण्याच्या आधी तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ पहिले हातपाय तोंड धुवून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला देवासमोर आसन टाकून बसायचं आहे। शक्यतो संध्याकाळच्या वेळेस आपण बघा जेव्हा दिवा अगरबत्ती लावतो तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। आपण बघा, मी तुम्हाला सांगते की रोज तुम्ही महाराजांना मुजरा करत जा। जेव्हा तुम्ही ही सेवा करायला बसाल तेव्हा पहिले महाराजांना मुजरा करा। महाराजांना मुजरा करूनच आपण कुठला पण मंत्र वगैरे उपाय जे आहे ते तुम्ही करायला सुरुवात करा। आणि हा जो मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो हा तुम्हाला सुख समृद्धीसाठी, बरकतीसाठी, तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल। अडचणी समस्या ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यातून दूर होतील। तर हा मंत्र कुठला आहे, तर हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे। खूप लोक ऐकतात, मी दररोज माझ्या घरामध्ये तारक मंत्र जो आहे तो यूट्यूबवर लावते, मुलीकडून म्हणून घेते, रात्री झोपताना सुद्धा मी मोबाईलवर लावते। जमेल तितक्यात जास्त वेळेस तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे। संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवासमोर बसाल तेव्हा हात जोडून निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी, अशी या मंत्राची सुरुवात आहे। जवळपास 4 ते 5 कडव्यांचा हा मंत्र आहे। तुम्ही कमीत कमी 11 वेळेस देवासमोर बसून हा स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आहे, कळालं? आणि यासोबतच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे। बघा, ही पूर्ण सेवा करायला 10 ते 15 मिनिटापेक्षा तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आहे। आणि तारक मंत्र तुम्ही ऐका, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तुम्ही जसा तारक मंत्र म्हणायला सुरुवात कराल ना, हळूहळू तुम्हाला अनुभव यायला लागतील। काहींना पहिल्या दिवसातच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होते। हा अतिशय स्वामींचा चमत्कारी आणि शक्तिशाली मंत्र आहे। जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणायला सुरुवात करता तर त्याचे तुम्हाला अनुभव स्वतः यायला सुरुवात होतात आणि तुम्ही स्वतः 2 जणांना सांगतात। तर त्यामुळे तुमच्यावर जर खूप अडचणी, संकट, दुःख जर आले असतील आणि तुम्हाला सेवा करायला वेळ नसेल तर ही एक छोटीशी सेवा करायला सुरुवात करा। मनोभावे करा, संपूर्ण श्रद्धेने करा, तरच त्याचं फळ तुम्हाला 100% मिळेल। कारण आपण बघा, दिवसातले अगदी 5 ते 10 मिनिटं आपण देवाला देणार आहे। मग कसलीही घाई करू नका, शांतपणे, हळूवारपणे, घाई न करता काही पण तुम्ही मंत्र बडबड करत म्हणू नका। व्यवस्थित स्पष्टपणे आपल्याला बघा, तुम्हाला ठीक आहे 11 वेळेस जमत नाही, जमल्यास 11 वेळेस म्हणा, हाच माझा हट्ट आहे। पण ठीक आहे, तुम्हाला जमत नाही, तुम्ही एकदा म्हणा, पण खूप मस्त अगदी मन लावून शांततेने तिकडेच लक्ष देऊन म्हणा। मंत्र जप करताना कोणतेही विचार तुम्ही मनामध्ये ठेवू नका। फक्त आपल्या स्वामींचा फोटो असेल तुमच्या देवारामध्ये, स्वामींच्या फोटोकडे बघा, अगदी मन लावून त्यांच्याकडे त्यांचं स्मरण मनामध्ये करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या मंत्राचा जप करा। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल ना की खूप, आपण म्हणजे बघा, तुम्ही 2 तास सेवा करताय पण तुमचं अजिबात त्या सेवेकडे लक्ष नाही। इकडे कोणी कडी वाजवली, कोणी बेल वाजवली, गॅसवर काय ठेवलंय, मुलं काय करताय, इकडे काय, हे काय,
या सेवेला काही अर्थ नाही. याउलट तुम्हाला वेळ नाही ना, तुम्ही 5 मिनिटाची सेवा करा, पण ती अगदी व्यवस्थित मनोभावे संपूर्ण तो टाईम आहे ना, तो त्या स्वामींसाठीच ठेवा. करून बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव यायला सुरुवात होईल. आणि मी नेहमी हट्ट करते, स्वामींची सेवा तुम्ही करायला सुरुवात करा, बाकी सगळं स्वामींवर सोडून द्या. ते ठरवतात की याला कसली गरज आहे, किती प्रमाणामध्ये कोणाला काय द्यायचं हे आपले स्वामी ठरवतात. तर नक्की उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. अनुभव तर तुम्हाला 100% येतील, तर त्यामुळे नक्की हा उपाय करा. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.